देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची लवकरच घोषणा होऊ शकते। मात्र राजकीय पक्षांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं सुद्धा सर्व राजकीय पक्षांकडून एकमेकांवर राजकीय चिखल फेक करण्यात येते। उद्धव ठाकरे आणि मवियानं मुंबई पालिकेवर आमचा झेंडा फडकणार असा दावा केलाय, तर दुसरीकडे महायुतीनेही मुंबई पालिका आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त केलाय। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीविषयी सामान्य मुंबईकरांना काय वाटतं जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबई महापालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात। तब्बल 4.5 वर्ष मुंबईमध्ये महापालिका अस्तित्वात नाही आणि आता जी नवीन महापालिका अस्तित्वात येईल त्याकडून मुंबईकरांच्या काय अपेक्षा असणार आहेत ते आपण थेट मुंबईकरांकडूनच जाणून घेणार आहोत। आमच्या बेसिक अपेक्षा ह्या आहेत की आमच्या ज्या मूलभूत गरजा असतात, रोड्स म्हणा किंवा बेसिक पार्किंग म्हणा रस्त्यावरती, किंवा जी गर्दी असते ती बरोबर मॅनेज करणं आणि पोल्युशन कमी करणं, या गोष्टी बेसिकली महत्त्वाच्या। गेली 5 वर्ष साधारण मी म्हणेन की नगरसेवक नाहीत तरी पण प्रशासनाने उत्तमरित्या कारभार चालवलेला आहे असं मी म्हणेन। अगदी काही त्यांना चालवलं म्हणजे काय, नगरसेवकांकडे आपण जाऊ शकतो म्हटलं अधिकारी दिसतही नाही आपल्याला। देखील कारभार चांगला चाललेला आहे। आमचा शिवाजी पार्क परिसर स्वच्छ होता, प्रदूषण मुक्त करायचा प्रयत्न तरी केलेला होता जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसनी। आमच्या अपेक्षा तर असतीलच, नागरिक म्हणून आमच्या अपेक्षा असतील, आम्ही करदाते आहोत त्यामुळे आम्हाला अधिकार आहे हे सगळं बोलायचा। पण नगरसेवक आल्यावर मला वाटतं ह्यात थोडीशी सुधारणा होईल आणि झालीच पाहिजे। आताचं पण जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे, कारण एवढी पॉप्युलेशन वाढते। आम्ही शिवाजी पार्कचे रेसिडेंट्स आहोत, स्पेशली माझं नाव डॉक्टर साळगावकर, मी डॉक्टर आहे। तर बेसिक म्हणजे आपल्या इकडे धूळ, त्यानंतर पोल्युशन, एअर पोल्युशन, आता गाड्यांचे प्रश्न काय, लेफ्टने कोणी मोटरसायकलवाला ओव्हरटेक करतोय आणि ॲक्सिडेंट्स खूप होत आहेत। नंतर हे कुत्रे इकडे झोपलेले, स्ट्रे डॉग्स आहेत, मांजरी आहेत, या सगळ्यांचा जो लोकांना त्रास होतोय, हे सगळे प्रश्न काय असतं, कॉर्पोरेटर जर आला आपल्या इकडे जर निवडून तर त्यांना आम्ही रिस्पॉन्सिबल पकडू शकतो। कॉर्पोरेटर आल्यानंतर नक्की सुधारेल, कारण आम्ही ज्यांना मतं देतो ते आमचे जे कॉर्पोरेटर्स आहेत कुठचेही असो, कुठच्या पार्टीचे, तर त्यांना आम्ही रिस्पॉन्सिबल पकडतो। आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे इकडे, कारण काय ते प्रशासक जेव्हा असतात तेव्हा ते वेगळं पडतं आणि कॉर्पोरेटर आल्याने त्याला जास्त गती मिळते। म्हणजे तर आम्हाला ते पाहिजेत कॉर्पोरेटर लवकर। कसं आहे माहिती आहे का, भारतीय घटनेनुसार एक सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये नगरसेवक हा पाहिजेच। म्हणजे कोणी काही बोलो, नगरसेवक नाही तरी आमचं काम होतं वगैरे असं नाही। ही सिस्टीम कशासाठी ठेवली आहे की नोकरदार जो असतो ना त्याला लिमिटेड टाईम असतो आणि त्याला पैसे मिळतात तेवढे तो काम करतो, वेळेच कॉर्पोरेटर परत 5 वर्षांनी निवडून यायचं असतं। ही एक थोडीशी लालच असते आणि त्याच्यासाठी 5 वर्ष ते झटून काम करतात आणि आम्ही कुठल्याही वेळेला रात्री 12 वाजता पण त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि हक्कानी काम करून घेऊ शकतो। त्याच्यामुळे कुठल्याही सिस्टीममध्ये कॉर्पोरेटर पाहिजेत। आता उदाहरण तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मी एक संवाद ऐकला होता गगराणी साहेबांचा, त्याच्यात ते स्वतः पण त्याने कबूल केलं की आम्ही जेव्हा ऑफिसर लोकांची मिटिंग घेतो आणि त्यांना विचारतो काय बाबा इकडे सगळं व्यवस्थित, ते सगळे हो चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे करतात आणि आम्हाला करेक्ट फीडबॅक मिळतच नाही की जो नगरसेवक देतात। म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलचा माणूस पण हेच सांगतो की कॉर्पोरेटर्स असणं हे आवश्यक आहे। तुम्ही देखील इथेच असता, काय नेमक्या मुंबईकरांच्या आता जी नवीन पालिका अस्तित्वात येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील? मेन आधी इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत ज्या गरजा आहेत, रोड, त्यानंतर पार्किंगच्या इथे प्रॉब्लेम जास्त वाढलेला आहे, कारण इथे FSI वगैरे आता एनहान्स FSIमुळे एवढ्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्या आहेत, रोड इन्फ्रास्ट्रक्चर तेवढेच आहेत। दुसरे आता हे पार्क्स आहेत, जे शिवाजी पार्क हा पब्लिक ग्राउंड आहे, आता तो एवढा मेंटेन नाही, तो थोडा मेंटेन केला, हा दिसतच असेल तुम्हाला, हा काय मोठा खर्चिक आयटम नाही आहे, तो मेंटेन नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट, आज अटल टू हे काय ते बँड्रा सीलिंग हा जो लिंक रोड बनवत आहेत त्याच्यात आपला एल्फिस्टन रोड प्रभादेवीचा ब्रिज पाडत आहेत। पण प्रभादेवीचा ब्रिज पाडताना त्यांनी तो विचार नाही केला की बाकीचं ट्रॅफिक डायव्हर्ट कसं होणं, हाऊ टू कोप अप द ट्रॅफिक। ओनली आपला दादर ब्रिज चालू आहे, तो पण अर्धा न्यू कन्स्ट्रक्शनमध्ये ऑब्स्ट्रक्शन आहे। नक्कीच सगळ्यांना जे नगरसेवक आहेत ते हवे आहेत आणि जेव्हा नवीन पालिका अस्तित्वात येईल तेव्हा त्यांचे प्रश्न देखील सुटतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।